तर जय हरी श्रोते हो, भक्तजन आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या भावार्थ दीपिका म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील एका अत्यंत गोड, रसाळ आणि गहन तत्वज्ञानाने नटलेल्या ओवीचा सखोल अभ्यास करणार आहोत. ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय, ज्याला आपण ज्ञानकर्म संन्यास योग म्हणून ओळखतो, या अध्यायातील ओवी क्रमांक 3 आणि त्यावर आधारित भगवद्गीतेचा अध्याय 4 श्लोक 3 यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींनी या एकाच ओवीमध्ये काव्याचा, संगीताचा, सुवासाचा आणि अध्यात्माचा असा काही त्रिवेणी संगम घडवून आणला आहे की तो ऐकून प्रत्येक साधकाचे मन तृप्त होते. चला तर मग आपण आता ज्ञानेश्वरीच्या या ओवीकडे वळूया. जैसा पंचमालपू सुगंधू की परिमळ आणि सुस्वादू, तैसा भला झाला विनोदू कथेचा इये. माऊली म्हणतात, जैसा पंचमालपू सुगंधू. काय अद्भुत भाषा आहे बघा ना. चला आता आपण याच्या एका शब्दाचा अर्थ, त्याचा भावार्थ आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्य उलगडण्यास सुरुवात करूया. ओवीचा जर शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर ओवीचा शब्दार्थ आणि काव्य सौंदर्य हे अलौकिक आहे. माऊलींच्या या 3ऱ्या ओवीचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये 3 वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांना आनंद देणाऱ्या गोष्टी एकत्र आणल्या आहेत. सर्वप्रथम पंचमालपू. बघा ना, कानांना अगदी तृप्त करणारा शब्द. पंचमालपूचा अर्थ होतो कान, श्रोत्रेंद्रिय म्हणजेच कोकिळेचा पंचम स्वरातील गोड आवाज म्हणजेच पंचमालपू. आता परिमळ, सुगंधू म्हणजेच नाग, अत्यंत मनमोहक सुगंध. 3रा शब्द जर पाहायला गेलं तर सुस्वादू म्हणजे जीभ, रसेंद्रिय मुखात घोळणारा उत्तम स्वाद किंवा चव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विचार करा, जर कोकिळेच्या पंचम स्वराला स्वतःचा एक सुंदर सुगंध असता तर काय झाले असते. गाणे ऐकू तर येतेच, पण जर गाण्यातून सुगंधही दरवळू लागला असता किंवा जर एखाद्या अत्यंत सुगंधी फुलाला किंवा अत्तराला जिभेवर ठेवल्यावर एक अप्रतिम चवही असती तर कसा अनुभव आला असता. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये चाललेला हा संवाद ही भगवद्गीतेच्या कथा अगदी तशीच झाली. इथे ज्ञानाचा विचार आहे, संगीताचा गोडवा आहे आणि आत्मिक आनंदाचा सुगंध व चव देखील आहे. माऊलींनी इथे विनोदू हा शब्द वापरला आहे. मराठीत विनोद म्हणजे आजकाल आपण ज्याला हसणे, खिदळणे किंवा जोक समजतो तसे नाही बरं का. प्राचीन मराठीत आणि संस्कृतमध्ये विनोद या शब्दाचा अर्थ आत्मिक आनंद, लीला, रंजक संवाद किंवा ज्ञानगोष्टी असा होतो. म्हणजेच भगवंत श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाशी संवाद साधतात तेव्हा तो कोरडा तत्वज्ञानाचा उपदेश राहत नाही. तो उपदेश एकाच वेळी कानांना मधुर वाटतो, बुद्धीला तृप्त करतो आणि अंतःकरणाला सुगंधित देखील करतो. आता आपण समजून घेऊया की हा संवाद नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर होत आहे. या 4थ्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये श्रीकृष्णांनी एक फार मोठा इतिहास सांगितला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, हा जो योग मी तुला आज सांगत आहे हा काही आज नव्याने तयार केलेला योग नाही. इम विवस्ते योग प्रोक्तवाहन हमवेयम. हाच अविनाशी योग मी कल्पारंभी सूर्यदेवाला विवस्तवाला सांगितला होता.
सूर्याने तो आपला मुलगा वैवस्वत मनूला सांगितला आणि मनूने तो आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला दिला. अशा प्रकारे ही राजश्रींची एक मोठी परंपरा चालत आली. पण मग काय झाले? श्रीकृष्ण म्हणतात, सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. काळाच्या ओघात शेकडो हजारो वर्षे उलटल्यानंतर मानवाची बुद्धी विषयाधीन झाली. माणसाचा ताबा त्याच्या वासनांवर राहिला नाही. लोक भौतिक सुखांमध्ये अडकले आणि ही श्रेष्ठ ब्रह्मविद्या हा आत्मज्ञानाचा योग पृथ्वीवरून लोप पावला किंवा नष्ट झाला. विचार करा श्रोते हो, ज्ञानाची परंपरा जेव्हा तुटते तेव्हा समाजात अज्ञानाचा अंधार पसरतो. जेव्हा लोक केवळ बाह्य कर्मकांडात अडकतात आणि कर्मामागील अंतःकरणाची शुद्धी विसरतात, तेव्हा धर्म ग्लानीला पोहोचतो. म्हणूनच भगवंत अर्जुनाला म्हणतात, तोच प्राचीन, पुरातन आणि श्रेष्ठ योग आज मी तुला पुन्हा सांगत आहे. इथे एक प्रश्न पडतो, श्रीकृष्णांनी हा योग पुन्हा सांगण्यासाठी अर्जुनाचीच निवड का बरं केली असेल? जगात इतरही अनेक मोठे ज्ञानी, तपस्वी, ऋषीमुनी होतेच. मग अर्जुनालाच हे ज्ञान का बरं मिळाले असेल? याचे उत्तर भगवद्गीतेच्या श्लोक 3 मधील दुसऱ्या ओळीत आणि ज्ञानेश्वरीच्या पुढील ओव्यांमध्ये दडले आहे. भक्तोसी मे सखा चेती रहस्य श्रोतदुत्तमम. भाग 4. भक्तोसी मे सखाच पात्रात नाते. श्रोते हो, भगवंत म्हणतात, अर्जुना तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा देखील आहेस. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली या नात्याचे अत्यंत सुरेख वर्णन करतात. ईश्वर आणि जीव यांच्यात जेव्हा ज्ञानाची देवाणघेवाण होते तेव्हा तिथे केवळ विद्वत्ता चालत नाही, तिथे पात्रता लागते. आता आपण बघूया भक्त म्हणजे काय. भक्त म्हणजे ज्याच्या मनात विभक्तपणा उरलेला नाही. न भजते इति भक्तम, जो देवापासून वेगळा राहत नाही. अर्जुनाने स्वतःचे अहंकार, स्वतःची बुद्धी श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित केली होती. तो भगवंतांना शरण गेला होता. आता आपण पाहूया सखा म्हणजे काय. सखा म्हणजे मित्र. जिथे कसलाही संकोच नाही, जिथे भीती नाही, जिथे मन मोकळे करता येते, त्याला मैत्री म्हणतात. अर्जुनाचे श्रीकृष्णाशी असे नाते होते की तो भगवंतांशी हक्काने बोलू शकत होता. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गुह्य ज्ञान हे भलत्याला सांगितले जात नाही. जसे एखादा बाप आपले अत्यंत गुप्त धन म्हणजेच ठेवा केवळ आपल्या आवडत्या आणि विश्वासू मुलालाच देतो, किंवा एखादा गुरु आपले सर्वात श्रेष्ठ रहस्य केवळ सत्प्राप्ती शिष्यालाच देतो, अगदी तसेच श्रीकृष्णांनी अर्जुनाला या ब्रह्मविद्येचा वारसदार बनवले. कारण काय? कारण अर्जुन हा केवळ श्रोता नव्हता, तर तो त्या ज्ञानाचा स्वीकार करणारा सत्पात्र साधक होता. भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, हे अत्यंत उत्तम रहस्य आहे. हे गुप्त ज्ञान मी जगापासून लपवून ठेवले होते, पण तुझ्यासमोर उघड करताना माझ्या मनात कोणतीच संकोच उरलेला नाही, कारण तू माझा सखा आहेस. आपण जर आता भाग 5 कडे वळालो तर भाग 5 मध्ये आध्यात्मिक आणि व्यावहारिक शिकवण आणि आपण काही उदाहरणे पाहूयात. मित्रांनो, आता आपण चिंतनाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आपण ही ओवी आणि हा श्लोक आपल्या आजच्या दैनंदिन जीवनाशी जोडून पाहणार आहोत. आयुष्यात आनंदाचा पंचमालापू सुगंधू कसा आणावा? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली ही उपमा गाण्याला सुगंध असणे
आणि सुगंधाला चव असणे ही आपल्याला शिकवते की आपले जीवन कसे असावे. आपले विचार म्हणजेच ज्ञान, आपले बोलणे म्हणजेच वाणी आणि आपले वागणे म्हणजेच कर्म, या तिन्हीमध्ये सुसंवाद असावा. जेव्हा आपल्या विचारात सत्य असते, वाणीत गोडवा असतो आणि कर्मात प्रेम असते, तेव्हा आपल्याला आयुष्याचा पंचमालापू सुगंधू बनतो. म्हणजेच जर बघायला गेलं तर आपल्या गाण्याला सुगंध येतो, सुगंधाला चव येते आणि आपले विचार, ज्ञान, आपले बोलणे, वाणी आणि आपले कर्म तिन्हीमध्ये सुसंवाद होतो. आता आपण पाहूया ज्ञानाची पात्रता कशी मिळवावी. जशी अर्जुनाने ज्ञानाची पात्रता मिळवली त्याप्रमाणे आता आपण पाहूया. आजच्या युगात माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन खूप सोपेपणाने उपलब्ध आहे. यूट्यूबवर, इंटरनेटवर लाखो पुस्तके आणि व्हिडिओ आहेत, पण माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान मिळवण्यासाठी अर्जुनासारखी नम्रता आणि भक्तिभाव हा हवाच. जोपर्यंत आपल्यात अहंकाराचा भाव आहे तोपर्यंत कितीही मोठी विद्या मिळाली तरी ती पचवता येत नाही. ईश्वराशी मैत्री, सख्य भक्ती. आता आपण पाहूया की ईश्वराशी मैत्री आणि आपल्याला ईश्वराचा सखा कसे बरं बनता येईल. 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या आहेत. याला नवविधा भक्ती असे देखील म्हणतात. त्यात सख्य भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ मानली गेली आहे. देवाला केवळ भीतीपोटी भजू नका, देवाशी मैत्री करा. अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या सखा मानले होते. जेव्हा तुम्ही ईश्वराला तुमचा मित्र मानून तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी त्याच्याशी शेअर करता तेव्हा तुमचे जीवन चिंतामुक्त होते. आता आपण या शेवटच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच आपल्याला काय शिकलं पाहिजे याचा निष्कर्ष आणि उपसंहार या भागाकडे आपण वळूया. तर श्रोते हो, माझं निवेदनच समजा तुम्हाला. आजचा जो आपला काही मिनिटांचा जो प्रवास झालेला आहे, आपण ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील 3ऱ्या ओवीचा आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या श्लोकाचा सखोल अभ्यास केला. ज्ञानेश्वर माऊलींची रसाळ भाषा, त्यांनी दिलेली काव्यात्मक रूपके, श्रीकृष्ण आणि अर्जुन संवादाचे सौंदर्य आणि यातून मिळणारा भक्तीचा संदेश हा आपल्या मानवी जन्माला कृतकृत्य करणारा आहे. जैसा पंचमालपू सुगंधू की परिमळ आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. ही ओवी आपल्याला सांगते की अध्यात्म हा काही वृक्ष किंवा नीरस विषय नाही. अध्यात्म म्हणजे परम आनंद, असा आनंद जो कानाला, मनाला आणि आत्म्याला पूर्णपणे तृप्त करतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ, हे ज्ञानेश्वरीचे चिंतन आणि भावार्थ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि अध्यात्मप्रेमींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय हरी माऊली किंवा श्रीकृष्णा अर्पणमस्तू नक्की लिहा. तुम्हाला या ओवीतील कोणता विचार सर्वात जास्त आवडला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ज्ञानेश्वरीचे असेच सखोल आणि रसाळ भाग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुढील भागात आपण नक्कीच अनेक म्हणजे 4थ्या अध्यायातील पुढील ओव्यांचे निरूपण पाहणार आहोत. तोपर्यंत ज्ञानेश्वरीचा जप करत राहा, माऊलींच्या विचारांचे आचरण करत राहा. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोला ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. श्रीमद भगवद्गीता की जय.